हाय हॅलो गुड मॉर्निंग. चला तर मी बनवित आहे मुगाचे दोशे. हे पहा, रात्रीच दोशे क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं तर मी तुम्हाला दाखवत नाही प्रत्येक वेळेस, पण हे आता दाखवते. ह्यावेळेस हे पहा, असे थोडेसे तांदूळ घालायचे ह्याच्यात. एक असे एवढे मुठभर तांदूळ घालायचे. आता हे माझे फुलपात्रभर मुग इथं भिजून ह्याची क्वांटिटी वाढली आहे. तर ह्याला घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवून. त्याच्यासाठी आधी काय करायचं, हे मी गाजर घेतले, पण गाजराचं नंतर सांगते काय करायचे ते. पौष्टिक दोशे बनवायचे ताईंनो. तर ह्या मिरच्या तिखट नाहीत, त्याच्यामुळे 3 मिरच्या आहेत. ह्या अद्रक कंपल्सरी आहे. अद्रक नसेल तर दोशाला चव नाही मैत्रिणींनो. त्याच्यामुळे अद्रक कंपल्सरी, अद्रक टाकायची म्हणजे टाकायचीच. ह्या मिरच्या आणि हे आपलं हे मुग. तर हे छान एकदम पौष्टिक नाश्ता एकदा करून बघा. आणि भूक राहते ह्यानं, करायला सोपं काही नाही. संध्याकाळी भिजू घातले तर आता सकाळी मिक्सरला फिरवायचं, अवघड काहीच नाही त्याच्यात. आणि त्याच्यासोबत आज मी एकच भाजी करणार आहे. तर भाजी जर असेल ना तर जय आणि सोनू खाते कशी बी, पण जय आवडीनं खाते, मग 2 खाते एकच्या ऐवजी. भाजी जर बटाट्याची असेल तर त्याला. आणि हे लिंबू घेतले चिरून. आता जसं तुम्हाला दाखवते, तुम्ही ताई रोजच दाखवायची, पण जे चांगलं आहे ते दाखवायला काय हरकत आहे ताईंनो. हे पाय चिया सीड्सचं पाणी, हे दोघांना आम्हाला गिलास 2 खाली वर करून घेते. आता सोनू तिची ती उठल्यास तिला अर्ध लिंबू घेते. हे आमचं 1 लिंबू आमच्या दोघांना, गिलासाला कमीच आहे. ह्याच्यानंतर हे जर पिलं का त्याच्यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाही, चहा प्याय काहीच नाही करायचं. तर बघा, माझी ऑनलाईन एक ताई येते बघा, तर तिनं पण मागवले. तिनं मला काल सांगितलं की ताई मी बी मागवले, मिळालं बी मला म्हणली चिया सीड्स, आणि मी पण घ्यायला लागले रोज. तर खरंच छान आहे म्हणली ह्याचा रिझल्ट. तर बघा तुम्ही बी एकदा करून ताईंनो, छान आहे. चहा नाही घ्यायचा सकाळी उठल्या उठल्या. चहा आपल्याला हानिकारक आहे. तसा चहा तर घ्यायचाच नसतंय, तरी पण आपल्याला सवय असते ना की सकाळी उठलं की चहा घ्यायचा अगोदर. कारण मलाच होती तशी सवय, उठलं की अगोदर चहा लागत होता मला. पण कंट्रोल करून थोडंसं, आता चहा एकच टाईम आहे तर 2 टाईम चहा नाही घेत मी. आता एकच टाईम चहा घेते ताईंनो. तरी लिंब तर एवढे महाग झालेत ना, 10 रुपयाला एक म्हणले इथं. काल भाजीवाल्यापाशी विचारलं तर, आणि मार्केटहून ह्यांनी आणले होते 100 रुपयाचे. डिटर्जंट का हो, अर्धा किलो ना, किलोवर आणले होते 100 रुपयाचे अर्धा किलो. 80 नाही हो, 80 रुपयाचे अर्धा किलो असंच काहीतरी आणले होते. पण चांगले आत्तापर्यंत गेले ते, 15 दिवस झाले आणून जवळपास. हां, तर चला ह्याच्यामध्ये हळद राहिली होती घालायची, सॉरी ताईंनो. तर ह्याच्यातच हळद पण ह्याच्यातच घालून घ्यायची, अशी भरपूर घालायची हळद, कारण कलर छान येते. आणि मीठ पण ह्याच्यातच घालून घ्यायचं. मीठ तुमच्या चवीनुसार घाला, तुम्हाला जसं पाहिजे तसं. स्वयंपाक केला आहे, भांडी पडलीत बघा, पोळ्या झाल्या. आता भाजी बटाट्याची करायची, भाजी राहिली अजून. आज ह्याच्यासोबत पण हीच भाजी आहे आणि डब्याला पण हीच आवडती सगळ्यांना. 1 मिनिट. तर चला आता बटाट्याची भाजी. तर बटाट्याची भाजी असली तरी पौष्टिक बनवायची. हे कॅरेट टोमॅटो असे उभेच चिरून घेतले, तर हे पहा असे. आणि कांदा पण उभाच चिरून घेतला आहे मी. ह्या भाजीला उभाच कांदा छान लागते. भरपूर अशा मिरच्या घेतल्या तर, आणि हे पाहू शकतात कोथिंबीर थोडीच होती, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर कोथिंबीरीचं काय वांदा झालं आहे, तर कोथिंबीर आता एवढी महाग झाली ना, 10 रुपयाची तर दिसणार बघा ताईंनो. तर आपल्या ह्या जिऱ्या मोहऱ्या, हे उडदाची आणि हरभऱ्याची डाळ घालायची कंपल्सरी, भाजीला चव छान येते. आणि हे आपला कढीपत्ता, ह्या मिरच्या घालून घ्यायच्या, छान तळू द्यायच्या. मिरच्यांची चव येते आपल्या भाजीला. ह्या मिरच्या थोड्याशा तळल्याच्या नंतर कांदा वगैरे घालायचा मैत्रिणींना. जर असं अशा तळल्यासारख्या झाल्या, कारण चव छान लागते, काही नाही असं. तर हे कांदा भरपूर घालायचा ह्या भाजीला, आणि उभा चिरून घालायचा. उभ्या भाजी आणि साधी आपण ज्यावेळेस भाजी करतो ना, ह्याची साधी आपली मसाल्याची भाजी, काळा मसाल्याची बटाट्याची भाजी, तर त्याला गोल चिरायचा कांदा. कारण कांदा जसा आपण चिरतो का त्याच्यावर पण आपल्या भाजीची टेस्ट अवलंबून असते बरं का ताईंनो. तर आता खरपूस होईपर्यंत कांदा छान भाजू द्यायचा.
आणि टोमॅटो लगेच टाकायचं नाही, कारण टोमॅटो टाकलं की कांदा वापत नाही, ते तेल थंड होतं आहे टमाटर टाकल्यास. त्याच्यामुळे मला टमाटर आताच नाही टाकायचं. आणि हे वापण्यासाठी मी थोडंसं त्याच्यात काय करते, मीठ घालून घेते कांद्याला, कारण लवकर वापत आहे कांदा मीठ घातला की. तर चला, तुम्ही कशी करतात ते पण सांगा. आणि आता वाजलेले सकाळचे 6:45. आता 7पर्यंत आवरायचं. आता काय फक्त दोशेच राहिलेत करायचे. दोशाचं बॅटर पण आपलं छान झालं, ते पण तुम्हाला दाखव. तर हे बघा आपलं मुगाच्या दोशाचं बॅटर किती छान झालं आहे, सुंदर झालं आहे. आणि सगळ्या ह्याच्यातच घालून घ्यायचं, जसं की तुम्हाला म्हणलं. 1 नंबरमध्ये दोशे होते, चिटकत नाही, काहीसुद्धा नाही ताईंनो. खायला छान आणि पौष्टिक आपले मुगाचे दोशे. तर हे बघू शकतात, छान झालं आहे बॅटर आपलं. तर आम्हाला 4 माणसाची क्वांटिटी आहे ही, त्याच्या खाण्यावर असते मैत्रिणींनो. चला करून घेते आता. भाजी झाली की दोशे बी करून घेते. तर आपल्या कांद्याला कलर एकदम छान असा आलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे. आता घालून घेते याच्यामध्ये गाजर. लास्टला टोमॅटो घालायचा ताईंनो. टोमॅटो घातलं थोडंसं झाकून ठेवायचं, कारण टोमॅटो पण वाफलं पाहिजे ना आपलं. तर थोडंसं आता गाजराला वाफू देते, नंतर टोमॅटो घालते. तर चला आता टोमॅटो घालते. सगळं आपल्याच्यानंतरच टोमॅटो घालायचं ताईंनो, कारण टोमॅटो पाणी असते ना, तर हे सगळं पुन्हा थंड होऊन जात आहे, तेल थंड होतं आहे आणि लवकर वापत नाही आहे. कोथिंबीर थोडीच आहे, त्याच्यामुळे लास्टला घालते. छान टेक्स्चर येतं आहे कोथिंबीरीचं. तर बघा ताईंनो, आपलं टोमॅटो पण छान मॅश झालं आहे आता. आणि ज्यावेळेस आपण हे कॅरेट घालतात ना भाजीमध्ये, भाजीला वेगळीच चव येते. ज्याला बटाट्याची भाजी आवडत नाही ना, ते माणूससुद्धा आपण आवडीनं खाईल अशी भाजी लागते बघा ताईंनो. तर फक्त ह्याला घालायची आपल्याला हळद, बाकी मसाले वगैरे कुठले काहीसुद्धा नाही घालायचं ताईंनो. फक्त हळद घालून घ्यायची. बघा एकदा करून अशी भाजी तुम्ही पण, 1 नंबरमध्ये होती आहे. चला आता बटाटे घालून घेते. खातात पण आणि डब्याला पण नेतात, एवढी आवडती. 2 टाईम खायची तयारी असते त्यांची. बघा आपल्या भाजीला कलरसुद्धा किती सुंदर आला आहे. आणि एक लक्षात ठेवा ताईंनो, बटाटे आपले उकडलेत म्हणून भाजी लवकर बंद करायची नाही, मला 10 मिनटं वाफू द्यायचं आहे. कारण जे आपण मसाला मिरच्या वगैरे घातलेले असतात त्याच्यामध्ये उतरतं. सिम गॅसवर याला 10 मिनटं मी असंच झाकून ठेवणार आहे ताईंनो. आणि इकडं दोशाला तवा ठेवला. चला दोशे पण बनवून घेते. तर चला दोशे करून घेते. तसं काय करायचं, थोडंसं असं पाणी टाकायचं आणि ह्या कांदा असा फिरवून घ्यायचा, म्हणजे डोसा आपला व्यवस्थित निघतंय, चिटकून पण बसत नाही. तुम्ही पण करतच असतात, पण एक सांगायला मी तुम्हाला. तर हे आपले मुगाचे डोसे अशा साईजचा चमचा घ्यायचा. आपल्याला हे डोसा फिरवायला एकदम सोपं जात आहे. आणि आपला हात गॅसपासून तव्यापासून लांब राहते, आपल्याला पोळण्याची पण शक्यता राहत नाही ताईंनो. मी आपले पांढरे डोसे पण असेच बनवते ह्याच चमच्यानं. माझा हे चमचा डोशाचाच आहे खास. तर बघा कसं गोल गरगरीत आणि छान आपला डोसा झाला आहे तयार. व्यवस्थित उलटत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा आपला डोसा एकदम असा व्यवस्थित छान, कलर पण ब्राऊन कलर येते मस्त असा. तूप लावायचं तूप लावा, बटर असेल तर बटर लावा, नसेल तर असं बी चालते, तसं काहीच नाही आहे. आणि आपली इकडं भाजी पण दाखवते तुम्हाला 1 मिनटं. हे पाहू शकतात, भाजीला पण आता छान कलर आला आणि भाजी पण वाफली. मला भाजी पण आता बंद करायचा आहे, गॅस मी बंद केलं नाही अजून. हे बघा. तर कसा वाटला आपला सकाळचा पौष्टिक नाश्ता कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशा वाटतात ते सांगत जा नक्कीच कमेंटमध्ये. तर भाजी बी झाली, गॅस बंद करून घेते. तर हे बघा डोसा तयार. जसं हॉटेलमध्ये देतात तसा सर्व करायचा. त्याच्यामुळं सर्व केल्यास पण आपल्याला छान वाटले पाहिजे. हे पहा असा आपला डोसा आणि आपली ही बटाट्याची भाजी आजचं. तर आजचा नाश्ता आहे हा. तर आजचा मेनू आहे हा आपला मुगाचा डोसा आणि सुंदर अशी पौष्टिक बटाट्याची भाजी. दोन्ही पण पौष्टिक आहे. चला ताईंनो, कशी वाटली रेसिपी कमेंट करून आज नक्कीच सांगायचं. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला देते आता नाश्त्याला बसलीत. हाय हॅलो मैत्रिणी.
मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगायचं आणि करून बघायची. एकदम छान आणि मस्त अशी रेसिपी आहे, पौष्टिक आहे. मुलांना सुरुवातीला नाही आवडत थोडंसं, पण एकदा जर सवय लागली का जय खात नाही आहे. तर त्याला आत्ताच झाला आहे आमचा दोघांचा नाश्ता. त्याला सुट्ट्या आहे त्याच्यानं घरी येणं ना. त्याला एक करून दिला. बटाट्याची भाजी असेल तर खातं आवडीनं. एक थोडासा मोठा केला का तर खाऊन टाकतं त्यानं. तर त्याच्यासोबत बटाट्याची भाजी करा, नारळ नाहीतर किंवा मग नारळ असेल तर नारळ आणि डाळीची चटणी खूप छान लागते ताईंनो. ती पण त्याच्यासोबत मी तर बटाट्याची भाजीच केली ती, कारण बटाट्याची भाजीच खायची होती सगळ्यांना. दीदीने बी 2 खाल्ली बटाट्याच्या भाजीमुळं. तर जशी मी केली ना, गाजर टाकलं, एक टोमॅटो टाकला उभा चिरून आणि कांदा टाकला उभा चिरून. रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा ताईंनो. आणि मित्र म्हणाल की करून बघा. तांदूळ जसं की मी तुम्हाला दाखविले पूर्ण सगळं, थोडेसे तांदूळ टाकायचे, क्रिस्पी होते डोसे आणि आवडतात पण, आवडीनं खातात पण मुलं. तर चला, आपले आंबे आलेत आता काढायला. आता आजी कधी म्हणते काय माहिती, बघावं लागेल, काढावं लागते ना. तर चला ताईंनो, तर आवडली रेसिपी, जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि नवीन असतं चॅनलवर जर कोणी नवीन असताल तर सबस्क्राईब करा. तर चला ताईंनो, या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.